मी कोणी आता माझे सगळे ज्युनियर्स किंवा माझे मित्रमंडळी आहेत त्यांच्या वतीने बोलते की सर आम्ही जेव्हा डॉक्टर बनतो म्हणजे इंटर्नशिपच्या दरम्यान तुम्ही आम्हाला इथे बोलावता तेव्हा आम्ही पूर्णपणे मूर्ती बनलेलो नसतो. आम्ही मातीचा गोळा असतो आणि पूर्णपणे मूर्ती पण बनलेली नसतं. मूर्ती आणि मातीचा गोळा यामधली जी स्टेज आहे ती आमच्याकडे असते आणि त्याच्यामध्ये तुम्ही आमच्यामध्ये भावना जागृत करता आणि आम्हाला परिपूर्ण मूर्ती बनवता. याबद्दल तुमचा अतिशय धन्यवाद. आणि डॉक्टर हे नाव आमच्या नावापुढे लागतं त्याच्यानंतर आमच्या घरच्यांच्या, समाजाच्या आणि प्रत्येक व्यक्तीचा जो आमच्या आजूबाजूला असतो त्याचा एक वेगळ्याच अपेक्षा तयार झालेल्या असतात की आता ही डॉक्टर झाली किंवा आता हा डॉक्टर झाला तर याला नॉलेज तर आहे पण त्याशिवाय त्याला पूर्ण जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे किंवा झाली असेल अशी अपेक्षा आमच्याकडून केली जाते. पण त्या दरम्यान आम्ही अभ्यास करत असतो. आमच्या कॉलेजतर्फे कॉलेज पण आमचं खूप छान आहे YMT ते त्यांनी पण आमच्यावर खूप संस्कार केले. पण त्याच्यानंतर इंटर्नशिपमध्ये इथे येऊन आमच्याकडे प्रत्येक डॉक्टरवर जो संस्कार येतो म्हणजे डॉक्टर हा पहिला समाजकर्ता पाहिजे आणि नंतर तो डॉक्टर पाहिजे किंवा एक माणूस हा पहिला समाजकर्ता पाहिजे नंतर तो त्याच्या व्यक्तिगत भूमिकेत उतरला पाहिजे असं इथे आम्हाला शिकवलं जातं किंवा म्हणजे न सांगता संस्कार घडले जातात आमच्याकडे. तर ते मला अतिशय छान वाटतं आणि त्याबद्दल मी अतिशय धन्यवाद व्यक्त करते आमच्या सगळ्यांच्या वतीने की सर हे संस्कार आमच्यावरती आयुष्यभर आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत चालू ठेवा आणि फक्त YMTच नाही की प्रत्येक डॉक्टरांनी इथे येऊन इथे सगळ्या माऊलींची सेवा करावी आणि हा त्यांना मान मिळावा अशी मी आशा करते आणि माझे 2 शब्द संपवते. आणि अजून एक गोष्ट की मला खरंच यावर्षी असं वाटलं नव्हतं की मी इथपर्यंत पोहोचेन किंवा पंढरीपर्यंत पोहोचेन. मी दरवर्षी गेले 3-4 वर्ष माऊली ट्रस्ट सोबत अटॅच आहे किंवा आहे यांच्यासोबत आणि 3-4 वर्षांपासून मी दरवर्षी उभं रिंगण अटेंड करते आणि तो जो मोमेंट असतो तो जो क्षण असतो म्हणजे एकदम शहारे येण्याचा आणि खूप मनाला भावून नेणारा असा क्षण असतो तो मी मिस करत नसते. पण मला असं वाईट वाटतं की यावर्षी मी ते मिस केलं पण त्याच्या मागेही काही कारणं होती. पण मला असं कुठेतरी मनात असं सलत होतं काहीतरी म्हणजे चुकत होतं की बाबा काहीतरी मी मिस केलंय काहीतरी मी चुकवलंय. पण त्याच्यानंतर मला असं कळलं की त्या रिंगणामध्ये न बोलवता देवाने मला तिथे पंढरीची वाट चालवली आणि इथपर्यंत आणून पोचला हा देवाचा विश्वास होता. म्हणून मला रिंगण न मिळता डायरेक्टली माऊलींच्या दारात उभी राहिले आणि मला अतिशय आनंद होतोय आणि सरांचं खूप त्याच्यामध्ये योगदान आहे की इथपर्यंत आम्ही येऊन पोचलो. तर सर खरोखर मनापासून धन्यवाद आणि तुमच्या मार्फत आमची ही भक्ती श्रद्धा देवापर्यंत पोहोचते आणि तुम्ही त्याचे दुआ बनताय त्याबद्दल तुमचे अतिशय आभार. आणि शेवटी मी सध्या गाणं गाते पण अतिशय एवढं प्रॅक्टिस नाही तरी पण छोटंसं गाणं देवासाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी म्हणून दाखवते. विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तान भूक हरली शाळा शिकताना तान भूक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली गुरु होई पांडुरंग आम्हा शिकवी तू त्याचे अभंग गुरु होई पांडुरंग आम्हा शिकवी तू त्याचे अभंग टाळ गजरात हो दंग टाळ गजरात हो दंग पोथी पाण्यात कशी तरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तान भूक हरली विठ्ठल नामाची शाळा भरली. धन्यवाद. खूपच छान गाताय आपण.